नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मेचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण पाहतोय की अवनीचं असं घर सोडून जाण्याने तिच्या घरातल्यांना सर्वांना जास्त धक्का बसलेला असतो. त्यातल्या त्यात तिच्या वडिलांना जास्तच धक्का बसलेला असतो. ते अवनीला शोधून सगळीकडून बेडरूम मध्ये येऊन बसतात. तेव्हा तिची आई म्हणते, अहो, तिचे वडील म्हणतात, गेली ग ती सोडून घर. अशी कशी जाऊ शकते ती? तिनं माझ्या नावाचा, माझ्या इब्रतीचा कशाचाही विचार नाही केला तिने. सरळ निघून गेली. सगळ्यांना फारच टेन्शन आलेलं असतं. सगळे घाबरलेले असतात. अवनीच्या वडिलांना फार टेन्शन आलेलं असतं. महेश वडिलांना शांत व्हावं म्हणून त्यांच्यासाठी पाणी आणून देत असतो. तेव्हा ते घेतात, पाणी घेत नाहीत आणि ते त्याच्या हातावर मारतात आणि म्हणतात, अरे पाणी कसलं देतोयस तू? इथं माझ्या तोंडचं पाणी पळालंय. अशी कशी जाऊ शकते ती? त्यांना फारच टेन्शन आलेलं असतं. महेशला एकदम सुचतं की सीसीटीव्ही. तो त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा सीसीटीव्ही मध्ये पाहूया, आपल्याला काहीतरी समजेल ना. त्याचे वडील म्हणतात, हो हो, चल चल बघूया. म्हणून ते दोघे सीसीटीव्ही रूम मध्ये सीसीटीव्ही चेक करण्यासाठी जातात. ते दोघे जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या रूम मध्ये जातात आणि बघतात, तर तिथे सर्व काही बंद असतं. त्या सीसीटीव्हीची वायर काढून ठेवलेली असते. महेश तो पाहतो आणि म्हणतो, ह्याची वायर कोणीतरी काढून ठेवलीये, त्यामुळे हे बंद असणार. याचा अर्थ ह्याच्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालेलं नसतात. हे ऐकल्यानंतर अवनीच्या वडिलांना फारच धक्का बसतो अजून. त्यांना अजून टेन्शन यायला लागतं. पुढे हा सीन इथेच कट करून अवनीने कसे सीसीटीव्ही बंद केले हे दाखवलेले आहे आपल्याला. अवनी सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडत जिन्यावरून खाली उतरतच असते, इतक्यात तिला राजाचा कॉल येतो. ती फोन उचलते. तेव्हा राजा तिला म्हणतो, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडाल ना, तेव्हा येताना सीसीटीव्हीचे वायर बंद करून या. तर तुमच्या वडिलांना कळेल ना तुम्ही माझ्याबरोबर पळून निघालाय ते. अवनी म्हणते, नाही रे, निघून चालले. मग राजा म्हणते, हा तेच ते, पण तुम्ही सीसीटीव्ही बंद करून या. मग अवनी ते बंद करून येते. मग पुढे डांगड परिवाराचा सीन घेतलेला आहे. इकडे देखील सर्वजण टेन्शन मध्ये असतात. अण्णा तिथे बसलेले असतात. अण्णा म्हणतात, या दोघांचा घरात कधी पाय टिकत नाही आणि आज दोघंही चिकटले म्हणे घरात कशी काय? अण्णा धन्या आणि पाण्याला म्हणत असतात. आणि म्हणतो, आम्हाला काही घरात बसायची हौस नाही, म्हणजे तुमचं आहे ना फॉरेनचा माल, त्यांना आम्हाला घरात बसून ठेवलंय, विचारा ना त्याला. अण्णा यशाला म्हणतात, ए यशा, या पाण्याला जाऊ दे कामावर, माझ्या औषधाची सोय तरी होईल. यशा म्हणतो, अण्णा तुम्हाला तुमच्या दारूशी पडले, तिथे राजाचा फोन लागून नाही राहिला. अण्णा म्हणतात, अरे त्याची गाडी आउट ऑफ रेंज मध्ये फिरत असेल. यशा टेन्शन मध्ये येऊन फोन लावत असतो राजाला. तेवढ्यात अण्णा रेडिओ लावतात आणि रेडिओवर खूप छान गाणं सुरू असतं, मुहूर्त वेळा आली. धन्या हे ऐकून म्हणतो, येव्हा ना आपण राजा त्याच्या डोक्यावर अक्षता टाकल्या असत्या, शपथ घातली ना पण. पाण्यामध्ये तर काय. यशाला टेन्शन आलेलं असतं. राजानं काहीतरी उचापत्री तर नसेल ना केले लग्न थांबवण्यासाठी. पुढे अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. इकडे महेश आणि अवनीचे वडील काहीही रेकॉर्ड न मिळाल्याने परत बेडरूम मध्ये येतात. अवनीचे वडील म्हणत असतात, मी इतकी वर्ष मिळवलेली इज्जत इब्रत सगळं सगळं काही धुळीला मिळवलं या पोरीने. विवान म्हणत होता ना, तेच खरं आहे. माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलाय तिनं. अवनीची आई त्यांना शांत करायला जाते आणि म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा ना, नाहीतर तुमचा बीपी वाढेल. अवनीचे वडील अजून चिडतात आणि म्हणतात, अगं हा विचार तिनं नको का करायला होता? का बाप मरावा अशी तिची इच्छा आहे? वडिलांचा विचार नको करायला पळून जायच्या अगोदर? ते खूप अस्वस्थ झालेले असतात. मग ते खुर्चीवर बसत त्यांना थोडंसं दुखल्यासारखं होत असतं छातीमध्ये. तसं साहजिकच आहे मंडळी. ऐन लग्नाच्या वेळी मुलगी घरातून निघून गेल्यानंतर वडिलांना किंवा घरच्यांना हा त्रास होतच असतो. पुढे हा सीन इथेच कट करून राजा आणि अवनीचा सीन घेतलेला आहे. इकडे अवनीला देखील वाईट वाटत असतं. ती फारच शांत आणि शांत असते. राजाला म्हणत असते, बाबांना किती वाईट वाटत असेल ना, कसे सामोरे जातील ते उद्या सगळ्यांना, असं म्हणून ती रडत असते. राजा म्हणतो, इमोशन मध्ये तुम्ही आता मला युटर्न घ्यायला लावू नका. अवनी इमोशनल असते आणि तेवढ्यात राजा असं बोलल्यामुळं परत अवनी त्याच्याकडे रागाने बघायला लागते. राजा म्हणतो, सॉरी, मी तुम्हाला ते असंच ॲज अ जोक म्हणलं, म्हणजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून. राजा परत तिला सॉरी म्हणतो आणि पुढे म्हणतं, अहो हे बघा, आपण डिसिजन घ्यायच्या अगोदर जो काही विचार करायचा ना, तो करायचा असतो. एकदा डिसिजन घेतला ना, मग मागं नाही हलायचं काय. आणि तुम्ही जास्त विचार करू नका हो. तुमचा विचार केलाय का त्यांनी? तुम्ही कशाला विचार करताय? तुम्ही मला काल काय म्हटलात ते तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या बंडाचा झेंडा असा घट्ट रोवून ठेवा. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण अवनीच्या डोक्यात तिच्या वडिलांनी बोललेलं फारच फिट्ट झालेलं असतं. ती म्हणते, पण बाबा मला असं का बोलले असतील? तुझं कोणावर प्रेम आहे का? त्यांना अशी तशी मुलगी वाटली का? राजा म्हणतो, प्रेम करणारी मुलं अशी तशी असतात असं कुठे आहे? प्रेम करण्यात काही वाईट आहे? तुमच्यावर पण कुणीतरी केलंच असेल प्रेम. अवनी म्हणते, माझ्यावर कोण करणार प्रेम? राजा हसून म्हणतो, न करणाऱ्याला येडच म्हणावं लागेल. म्हणजे खरंच कोणी विचारलं नाही तुम्हाला अजून? अवनी म्हणते, विचारलेलं आहे एकांना,
पण चांगला चपलेनं हाणला त्याला. राजा अवनीचं हे बोलणं ऐकून थोडंसं घाबरतो. आणि राजा म्हणतो, "पुण्याला सोडायचं आहे ना तुम्हाला? सोडणार? सोडणार, पुण्याला सोडणार. तिथून तुम्ही सिंगापूरला जाणार." "ओके," असं म्हणून तो तिला थम्स दाखवतो. अवनीने एका मुलग्याला मारलं हे ऐकून त्याला थोडंसं मनातून घाबरलेलाच असतो तो. पुढे हा सीन इथंच कट केलेला आहे. इकडे विवान टेन्शनमध्ये असतो आणि तो इकडे-तिकडे फेऱ्या मारत असतो. इकडे अवनीच्या घरामध्ये देखील टेन्शनचं वातावरण असतं. अवनीची आई अवनीच्या वडिलांसाठी गोळी आणून देते. अवनीची आई म्हणत असते, "तुम्ही नका टेन्शन घेऊ. अवनी येईल परत." अवनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, "पण कधी येणार आहे ती? मुहूर्ताच्या आधी आली पाहिजे ना, नंतर येऊन काय फायदा आहे?" तेवढ्यात महेशला विवानचा फोन यायला लागतो. महेश फोन उचलणारच असतो. इतक्यात त्याचे वडील म्हणतात, "नको उचलूस." महेश फोन उचलत नाहीत. हे म्हटल्यानंतर इकडे विवान फार चिडतो आणि म्हणतो, "मला जाऊन पाहिलं पाहिजे काय झालंय ते." विवानचा फोन आल्यामुळे अवनीच्या घरातले अजून टेन्शनमध्ये आलेले असतात. इकडे महेश हा बेडरूममध्ये बेडरूममधून खाली घराच्या दारामध्ये यायला लागतो. पुढे मग तो सिक्युरिटी गार्डला बोलवतो आणि विचारतो, "तो आपला ड्रायव्हर कुठे गेला रे?" म्हणतो, "तो महादेव का साहेब?" हे महेश म्हणतो, "नाही रे, तो नाही. ह्या आपल्या गाडीवर ठेवला होता ना, त्या इथल्या गाडीवर बोट करून तो दाखवतो." "काय नाव त्याचं?" "तो राजा." "हां, कुठे गेला तो?" तो म्हणतो, इथंच असेल की साहेब तो." महेश म्हणतो, "अरे इथं असतं तर मला दिसला असता ना. बघ जरा जा बरं." तो म्हणतो, "हां, बघतो साहेब आणि मी सांगतो तुम्हाला." पुढे मग पाण्याच्या गॅरेजवरचा सीन घेतलेला आहे. इकडे पाण्याच्या गॅरेजवरचा मुलगा एक शेर ऐकवत असतो. "घड्याळात वाजलेत 12, घड्याळात वाजलेत 12 आणि उन्हाळ्यात सुटलाय वारा." "ए गे बाय, इथं काम करायला आलं का शेरोशायरी करायला आला रे? काम करणार का?" इकडे त्यांची मज्जा सुरू असते आणि तो म्हणत असतो, "वो आने वाली है, वो आने वाली है." तेवढ्यात बाईने येते तिथे आणि त्या मुलग्याला नमस्कार असं म्हणते. आणि म्हणतो, "आता काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम झाला असेल ना?" आणि म्हणतो, "ब्रेकच फेल झाला आहे की तुझ्या डोक्याचे स्क्रू ढिल्ले झालेत?" पाणी म्हणते, "नाही नाही, गाडीचे स्क्रू ढिल्ले झालेत." पाण्या म्हणतो, "शंप्या, हिचे किमान 100 वेळा तरी गाडीचे ब्रेक फेल झाले असतील ना?" पाण्या बहिणीला म्हणतो, "तू आहे ना तुझी गाडी भंगारात का नाही देऊन टाकत?" बहिणी त्याला जवळ बोलते आणि म्हणते, "मग मी इथं कसं येणार ना? खूप छान ॲक्टिंग करते हा बहिणी, मला फार आवडते." पाण्या म्हणतो, "बरोबर, तुझा घरी बसून टाइमपास होणार नाही ना?" तेवढ्यात नेहमीप्रमाणे तिथे चहावाला येतो. शंभ्या त्या चहावाल्याला म्हणतो, तुला कळत नाही का रे? पाण्या त्याला ते आवडत नाही तू इथं आलेला. आणि ह्यांच्या टायमिंगला बरोबर येतो तू." चहावाला म्हणतो, "आता त्यांचं आणि माझं एकच टायमिंग आहे, त्याला मी काय करणार बरं?" म्हणतो, "बदलायचं, टायमिंग बदलायचं आणि परत इकडं यायचं नाही." असं म्हणत तो तिला त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला पुढे पुढे घेऊन जात असतो. तो त्याला सांगत असतो, "आयुष्यात कधी कुणाचा फुकट चहा प्यायचं नाही आणि फुकट कुणाला पाजायचं नाही." हे बहीण ऐकत असते आणि म्हणते, "अरे पण पानू, असं प्रेमानं आलेल्या माणसाला आणि गरम गरम चहाला नाही नसतं म्हणायचं." चहावाला बरोबर आहे म्हणतो. पाण्या त्याला हाकलून देतो. तो चहावाला जातो. मग बाईनी पाण्याला म्हणते, "पानू, चहा घेणार का?" पाण्या म्हणतो, "तू जरी मला सोन्याचा घास दिला ना तरी मी खात नसतो." बाईनी म्हणते, "डन डन, मी घरी येऊन आपल्या स्वयंपाकच करते. काय नाही, तिखट-बिखट जमतं ना, आपल्या घरची माणसं खूपच गोड आहेत ना." "अरे नाही, म्हणजे आपल्या गोड माणसानं तिखट-बिखट जमतं की नाही बघावं म्हटलं. म्हणजे कसं आहे, मी आणि जाऊबाई मिळून स्वयंपाक करू." ते म्हणते, "पण पानू, मोठे भाऊजी, छोटे भाऊजी एवढे गोड आहेत, पण तूच एवढा तिखट दिसतोय." पाण्या तिला धमकत म्हणतो, तू अजून माझा राग नाही पाहिला? आणि छोटे भाऊजी, मोठे भाऊजी, तू आमचं घर नाही अजून पाहिलं." बहिणी म्हणते, "घर माहिती आहे मला, मी आले होते ना परवा." खूप छान ॲक्टिंग करते हा बहिणी. पाण्यापुढे म्हणतो, "तू का गं सारखी माझ्या मागे मागे करतेस?" बहिणी म्हणते, "हं, तेच तर तुला कळत नाही ना, पण सासरे भावांना कळलंय हं. त्यांनी मला सुनबाई म्हणून डिक्लेअरच केले आता." पाण्या म्हणतो, "लय आमच्या अण्णांचा मनावर नाही घ्यायचा. लय बाबा बाबा कधी सांगू का तुझ्या बाबाला? पोरगी काय दिवे लावते ते." पाण्याला म्हणत असे, "हं डॅडी." एवढ्यात तिला तिचे वडील येताना दिसतात. ती चटदिशी जाऊन पाण्याच्या गॅरेजमध्ये असलेल्या टेबल खाली जाऊन लपते. बाईनीचे वडील हे रिक्षा ड्रायव्हर असतात. ते तिथे त्यांच्या रिक्षेचा आरसा ठीक करण्यासाठी आलेले असतात. ते पाण्याकडं 12 नंबरचा पाळणा मागतात. मग ते शंभ्या त्यांना 12 नंबरचा पाळणा देतो. बाईनीला इकडे तिकडे शोधत असतो. बाईनी इकडे टेबलमधून खालून वाकून बघत असते आणि म्हणत असते, "बाबाजी, गाडीची नंबर प्लेट तेवढी डॅडींना दिसू देऊ नका." हा पाण्यानं डॅडींना लगेच सांगून टाकल. आणि मग बाईनीचे वडील तिथून निघून जातात. मग शंभ्याला म्हणतो, "ती पोरगी कुठे गेलेले?" परत बाईनीवर उठते आणि म्हणते, "आपने पुकारा और हम चले आए." म्हणत ती बाहेर येते. पाण्यामध्ये छाया घेत कुठे पण बसली होती. शंभ्या म्हणत असतो,
पाण्यादा नेमका आपल्या कारागिरीत फॉल्ट आहे का या गाडीच्या गाडीत फॉल्ट आहे? वहिनी म्हणत ना माझ्या सर्व्हिसिंगमध्ये फॉल्ट आहे ना माझ्या गाडीमध्ये फॉल्ट आहे. फॉल्ट तर माझ्या एवढ्यात पाण्यामध्ये तुझ्या डोक्यात फॉल्ट आहे, डोक्यात. पाण्या तिला पुढे म्हणतो तुझी गाडी परत खराब झाली ना, तुझी गाडी आहे ना परत देऊन टाक आणि नवीन गाडी घे, परत इकडे येऊ नकोस. आणि म्हणते इम्पॉसिबल, म्हणजे आपलं असं परमनंट आहे ना. पाण्या शंभ्याला म्हणतो शंभ्या बघीच्या गाडीला काय झाले आणि भाकलून टाकीला. पण आहे ना बहिणी म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत बरं का, पण तुम्हाला पैशाच्या बदल्यात दुसरं काही देऊ का? पाण्या म्हणतो सुटका सुटका द्या मला तुमच्या तावडीतनं. बहिणी म्हणते इम्पॉसिबल, कसं आपल्याला फिक्स आहे ना, कसं फिक्स आहे. त्याला फार लाडीगोडी लावत असते आणि परत ती त्याला भरते पानू आणि म्हणती हार्ट बोटाचं करतात ना तसं करत असते आणि नंतर ती त्याच्याकडे पाहत बसलेली असते. पाण्याला स्वतःचं काम करत असतं. हा सीन तेच कट केलेला आहे. पुढे अवनीच्या घरचा सीन घेतलेला आहे. इकडे अवनीचे वडील सगळ्यांशी विचारपूस करत असतात. गेली तर कुठं गेली? ते महेशला म्हणतात तुला काही अंदाज होता का रे ती कुठं गेली ते? महेश म्हणतो नाही बाबा. मग ते विचार तिच्या बोलण्यातून हालचालीतून तुला काही जाणवलं का? महेश नाही म्हणतो. मग तिचे वडील स्वातीकडे बघून म्हणतात तुला ग स्वाती, खरं सांग स्वाती, तुला यातला काही अंदाज होता का? पुसटशी कल्पना वगैरे होती? तुला जर काही माहिती असेल तर आत्ताच सांग, नंतर मला जर काही कळालं तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील हां. असं म्हणून ते स्वातीवर फार चिडत असतात, म्हणजे ओरडून तिला विचारत असतात. स्वाती म्हणते नाही बाबा, मला खरंच यातलं काही माहिती नाही आहे. पहाटे भेटली ती मला, पण माझ्या समोरच ती बेडरूममध्ये निघून गेली. पण खरंच काही माहिती नाही बाबा. पुढ्यात महेश म्हणतो अहो तो बाबा, तो ड्रायव्हर तो पण गायब आहे. महेशच्या वडील म्हणतात कोण ड्रायव्हर? महेश म्हणतो अहो तो राजा, तो टेम्पररी ड्रायव्हर आपण ठेवला होता ना, तो पण नाही आहे. सगळे एकदम शॉक होतात. अवनीचे वडील तर एकदम फारच धक्का बसल्यासारखे करतात. महेश म्हणतो याचा अर्थ, तिचे वडील म्हणतात याचा अर्थ. पुढे महेश म्हणतो अवनी पण गायब आहे आणि तो ड्रायव्हर पण गायब आहे. याचा अर्थ त्याने तर मदत केली नसेल ना अवनीला पळून जायला. अवनीचे वडील तिच्या आईवर ओरडतात आणि म्हणतात म्हणजे आपली अवनी त्या ड्रायव्हर बरोबर पळून गेली, त्या ड्रायव्हर बरोबर, असे म्हणून ते फार अस्वस्थ होतात आणि चिडायला लागतात. अवनीची आई देखील फार चिडते, खूप घाबरलेली असते. ते चिडून पुढे म्हणतात बापाचं नाव, घराण्याची इब्रत सगळं सगळं धुळीला मिळवलं कार्टीनं. जरा सुद्धा विचार केला नाही पळून जायच्या अगोदर माझा. ते म्हणतात महेशला त्या ड्रायव्हरला फोन लाव. महेश म्हणतो मी केला होता फोन, पण त्याचा पण फोन लागत नाहीये, त्याचा पण फोन स्विच ऑफ येतोय. तिचे वडील म्हणतात त्याचा पण स्विच ऑफ येतोय, चल कुठे असतील तिथं शोधून काढू त्यांना, चल असं म्हणून ते जायला निघतात. परत त्यांच्या घरातील एखादी एक गेस्ट व्यक्ती येते आणि दार हटवते आणि ती म्हणते की खाली विवानराव आलेत आणि ते बोलवत आहेत तुम्हाला. मुलीचे वडील त्यांना म्हणतात आलो आलो आणि मग ते खाली निघून जातात. इकडे विवान आल्यामुळे घरामध्ये अजूनच टेन्शन वाढलेलं असतं. मुलीचे वडील म्हणतात ठीक आहे चल बघूया काय होत आहे. इकडे विवान फार अस्वस्थ आणि टेन्शनमध्ये येऊन उभारलेला असतो. एवढ्यात अवनीचे वडील येतात आणि ते हसत त्याला म्हणतात विवान चल चल वरती आपण जाऊन बसून बोलूया. विवान विचारतो अवनी कुठे आहे? ते म्हणतात अरे चल आपण बसून बोलूया. विवान म्हणत असतो अवनी कुठे आहे? बाकी सर्वजण घरातील मंडळी यांच्याकडे पाहत असतात. मग अवनीचे वडील म्हणतात अहो मावशी मामा काही नाही झालेलं, तुम्ही चला आपापल्या कामाला लागा. म्हणून ते सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कामाला पाठवतात. विवान म्हणतो अंकल तुम्ही सगळ्यांना पाठवताय म्हणजे अवनी नक्की घरामध्ये नाहीये. यशस्वी म्हणतो अरे विवान असं काही नाहीये, अरे म्हणजे घरामध्ये सगळीकडे गोंधळ चालू आहे ना, त्यामुळे तू वर चल. विवान म्हणत असतो पण तुम्ही एवढे सगळे टेन्शनमध्ये का दिसताय? महेश मी म्हणतोय तसंच आहे ना, अवनी नाही आहे ना घरामध्ये? ऐकला होता हॉर्नचा आवाज, अवनी नक्की घरामध्ये नाही आहे. मला माहिती आहे. महेश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात विवानला स्वातीच्या हातातील ती चिठ्ठी दिसते आणि तो म्हणत असतो स्वातीला एक मिनिट थांबा, तुम्ही काय लपवताय? स्वाती म्हणत असते नाही काही नाही आहे. विवान म्हणत असतो द्या इकडे. स्वाती अवनीच्या वडिलांकडे पाहते, मग ते डोळे बंद करून दे म्हणून सांगतात. नाईलाजाने मग स्वाती ती चिठ्ठी विवानच्या हातात देते. ते खूपच टेन्स मोमेंट दाखवलेली आहे. बाकी सर्वजण विवानकडे पाहत असतात. विवान ती चिठ्ठी हातात घेतो आणि सगळ्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. विवान त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं सर्व काही वाचतो आणि त्याला खूप राग येतो आणि मग तो पुढे म्हणतो म्हणजे अवनीला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं? अरे काही डोक्यावर पडली आहे काही? काय कमी काय आहे, म्हणजे काय कमी आहे माझ्यामध्ये? इकडे स्वाती सोडून बाकी सर्वजण नाही असं काही त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतात. विवान पुढे म्हणतो माझ्यासारख्या सुपर रिच हायली क्वालिफाईड हँडसम मुलाला ही नाही कसं म्हणू शकते? कॅनडामध्ये राहतो मी, मला सोडून कोणाबरोबर पळून गेली ही?
बाकी घरातले काहीच बोलत नाहीत, पण स्वातीला फार राग येतो आणि ती विवानवर ओरडते आणि म्हणते, विवान तोंड सांभाळून बोलायचं. सगळेजण आश्चर्याने स्वातीकडे पाहायला लागतात. स्वाती पुढे म्हणते, अवनीबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही हां आम्ही. अरे तिला तुझ्याशी लग्न का नव्हतं लग्न करायचं याचा विचार कर ना कधीतरी. अरे एक कॉल नाही उचलला तर 100 ते 150 कॉल करायचास तू. तिच्या मताचा कधी रिस्पेक्ट केला नाही, तिच्याशी कधी नीट बोललायस का तू? अरे एकदा तिच्याशी नीट बोलला असतास ना, ही वेळच नसती आली तुझ्यावर अशी. ती जोरात ओरडून म्हणत असते, ह्याच्यामुळे निघून गेली आहे ती. तू तिच्या पाठी तिच्यावर संशय कसला घेतोयस? तू ना माणूस म्हणून कसा आहेस ना याचा विचार कर अगोदर. विवान हे सर्व ऐकल्यानंतर महेशला म्हणतो, महेश कशा बोलतायत ह्या? यांना जरा समजव, तुझी बहीण पळून गेली आहे, मी नाही. स्वातीमुळे म्हणते, अजून अजून हा असाच आहे, अजून देखील हा असंच बोलतोय. स्वाती फार चिडलेली असते. आणि मग अवनीचे वडील स्वातीला थांबवतात आणि म्हणतात, स्वाती बस. आणि मग ते महेशला म्हणतात, महेश आपल्याला पहिलं काम करायला लागेल ते अवनीला शोधायला बाहेर पडायला लागेल. मग अवनीचे वडील स्वातीला म्हणतात, मला सांग स्वाती, ती नेमकी किती वाजता सकाळी बाहेर पडली ते? आणि मग इथे अवनी घरातून बाहेर पडताना स्वातीला भेटलेला तो सीन दाखवलेला आहे. स्वाती अवनीला म्हणत असते, मी पटकन आवरून येते आणि मग मंदिरात जाऊया. आणि मग अवनी तिच्या बेडरूममध्ये जाते. स्वाती म्हणते, पहाटे 4-5च्या दरम्यान भेटली. अवनीचे वडील म्हणतात, आता 7-8 वाजलेत. महेश एक काम कर, आता आपल्या सगळ्या माणसांना कामाला लाव. तिला थांबवलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता गाडी काढ, आपण निघूया, तिला थांबूया. असे म्हणून महेश, अवनीचे वडील आणि विवान अवनीला शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. पुढे मग अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. अवनी गाडीमध्ये झोपलेली असते. राजा मनाशीच म्हणत असतो, होपची तोफ देवी आई, मला कन्फर्म माहिती आहे हे सर्व तूच घडवून राहिले, म्हणजे साक्षात तुझा आशीर्वाद आहे, म्हणजे नो टेन्शन. हे ध्येय सोडणार नाही मी आता. त्यांच्या मनात जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत. पण देवी आहे, जे माझ्या मनात आहे ते घडणार आहे की नाही? नाही म्हणजे तू ठरवतेशील ते ओके, मी यांच्या कामाला पडते तेच माझ्यासाठी खूप आहे. नुसते बाजूला असेल ना तरी डीजे वाढल्यासारखं वाटतंय मला. आणि अचानक एकदम राजा गाडीत गाणं लावत असतो आणि एकदम मोठा आवाज होतो. अवनी दचकून उठते. राजा म्हणतो, सॉरी सॉरी, चुकून ते गाणं लावायला गेलं आणि ते गाणं लागलं, सॉरी सॉरी. अवनी परत झोपायचा प्रयत्न करत असते. राजाने इकडे गाणं लावलेलं असतं. राजाने घडलं कधी हे गाणं लावलेलं असतं. मग अवनी रागाने त्याच्याकडे पाहते. मग राजा म्हणतो, पण चांगलं आहे ना गाणं आहे. अवनी म्हणते, रोड ट्रिपवर आलोय का आपण? गाणं ऐकायची वेळ आहे का? अरे लग्नाच्या आदल्या दिवशी मी घर सोडून आले आणि तुला गाणं ऐकायचं सुचतंय? मग राजा गाणं बंद करतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी हां. राजा अवनीवर ओरडतो आणि म्हणतो, पण तुम्ही झोपला होतात त्याचं काय? ड्रायव्हर शेजारी झोपला होतात तुम्ही. इथं रात्रभर ड्रायव्हिंग करून इथे डोळे बघा माझे कसे झालेत. इथं महागात पडेल आपल्याला. अवनी म्हणते, अरे मी काय मुद्दाम करते का? मुद्दाम झोपली आहे का मी? लग्न ठरल्यापासून डोळ्याला डोळा नाही लागलेला माझ्या. सतत लग्नाचा विचार, त्या बाउन्सरची नजर, सगळं काही ना. ही राजाला म्हणत असते, झोप आली आहे मला. राजा म्हणतो, नाही नाही मी गाणे लावत नाही, झोपा तुम्ही झोपा. आणि मग अवनी झोपून जाते. राजा म्हणतो, भांडता पण स्वीट आणि रडता पण स्वीट. राजा मनातच म्हणत असतो, तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही. देवी आई आहे आपल्यासोबत. आणि हा आजचा भाग इथे संपवलेला आहे. पुढचा भाग खूप छान आहे. पुढच्या भागामध्ये राजाच्या घरी कळतं की राजा मुलगीला घेऊन गेलेला आहे. आपले रिव्ह्यू जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपले रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. उद्या भेटू परत.